ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। भरणेजी, खरं तर शेतकरी भरडला जातो या संपूर्ण या सरकारच्या पॉलिसीजमध्ये। तुम्ही म्हणतायत की शेतकऱ्यांना मदत केली आहे, परंतु विरोधक म्हणतात की शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारची मदत झालेली नाही। काय परिस्थिती आहे? असं म्हणता येत नाही। तुम्ही ग्रामीण भागामध्ये जा, राज्य सरकारने, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, या सर्वांनी जी शेतकऱ्यांसाठी की जो माझा शेतकरी अडचणीत आलेला आहे अतिवृष्टीमुळे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की या हवामान बदलामुळं या राज्यामध्ये खूप मोठी अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टी झाल्यामुळे साधारणतः 1,03,00,000 हेक्टर क्षेत्राचं नुकसान झालं आणि ह्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं, या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे, या शेतकऱ्याला उभा केलं पाहिजे। यासाठी मुख्यमंत्र्यांनी जे पॅकेज जाहीर केलं त्या पॅकेजमधले साधारणतः आज अखेर साधारणतः 28 GR निघाले। आज काल परवा 2 दिवसापर्यंत अजून एक नवीन GR निघतोय। साधारणतः 20,000 कोटी रुपये आतापर्यंत आपण शेतकऱ्यांना मदत केली आहे। केंद्र सरकारच्या मदतीच्या अपेक्षावर आपण ती पैसे कधी नंतर मिळतील यापेक्षा आपण ते थांबलो नाहीत, पण शेतकऱ्याला मदत केलेली आहे। त्यामुळं असं म्हणणं चुकीचं आहे आणि हे सरकार हे शेतकऱ्यांचं हित साधणारं सरकार आहे आणि हे तर मदत तर केलेलीच आहे। अजूनही जे काय मदत राहील ती आपण निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना ही मदत आपण देणार आहोत। कर्जमाफीच्या बाबतीमध्ये सुद्धा 30 जूनपूर्वी माझ्या शेतकऱ्याला कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे। त्यामुळे मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना एवढंच सांगतो की कृपा करून म्हणजे काळजी करू नका, धीर धरा। शेवटी हे सरकार तुमचं सरकार आहे, शेतकऱ्याचं हित साधणारं सरकार आहे। त्यामुळे निश्चित प्रकारे भविष्यामध्ये शेतकऱ्याला, या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला जी काय मदत करण्याचा प्रयत्न हे राज्य सरकार प्रामाणिकपणे मदत करेल। मामा, खरं तर विरोधक म्हणतात की जी घोषणा तुम्ही केली आहे 20,000 25,000 हेक्टरी, तशी कोणतीच मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही, फक्त 7 आणि 8,000 हेक्टरी मदत मिळाली। बहुतेक विरोधकांचा त्यांचं कदाचित गैरसमज असावा। त्यांनी जर ते GR पाहिले, त्यांनी जर ती संपूर्ण माहिती घेतली तर त्यांचा गैरसमज निश्चित प्रकारे निघून जाईल। काल देखील 663 कोटी रुपयांची शेतकऱ्यांना मदतीची घोषणा झालेली आहे, कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी पण मिळाली आहे। काय त्याबद्दलची माहिती? नाही, मी म्हणूनच तुम्हाला सांगतो की मी आपली ह्या बाबतीमध्ये तुम्हाला खुलासावर नंतर मी तुम्हाला काय मदत केली या बाबतीमध्ये ते GR सकट सगळे त्या नंबर सकट मी देतो, म्हणजे विरोधकांना त्यांचं पण गैरसमज दूर होईल। खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे होते। दत्तात्रय भरणे म्हणाले की शेतकऱ्यांना मदत जी आहे ती सरकारकडनं व्यवस्थित पद्धतीने दिली जाते, विरोधक मात्र या सगळ्याचा बाऊ कुठेतरी करतात आहेत, असा रोकटोक जे मत आहे ते राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केले। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशनसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, नागपूर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।